गुड मॉर्निंग ऑल. मी डॉक्टर मयुरी तुम्माले आणि मी ॲक्च्युली मी 5 मंथ्स नेदरलँडमध्ये होते. ओके. तर त्यामुळे मी तिकडे एवढं काही सर्च केलं नव्हतं. आय वॉज स्टडिंग. मग मी 5th मंथमध्ये जेव्हा इकडे आले तेव्हा आय वॉज जस्ट वॉचिंग बेबीला कसा पालन पोषण करायचं, रॅन्डम यूट्यूबमध्ये व्हिडिओज पाहत होते. तेव्हा मला डॉक्टर विष्णू सरांचा व्हिडिओ दिसला, सो मी तो पूर्ण बघितला. अँड मी खूप ग्रेटफुल आहे की आय डोंट नो, युनिवर्स कॉल देतं आणि आपण सर्च केलेली माहिती आपल्याला मिळते डेफिनेटली. Absolutely. सो मी सरांचा पूर्ण वर्कशॉपचा व्हिडिओ पाहिला आणि मी इथेच ठरवलं की नाही, मला जॉईन करायचं आहे. सो मी 6 मंथमध्ये जॉईन केला GSC. ओके. थँक्यू सो मच सर. थँक्यू टीम. थँक्यू सायली मॅम. बिकॉज या वी आर न्यू पॅरेंट्स आणि डेफिनेटली पास्ट पॅरेंटिंग आणि आत्ताचं पॅरेंटिंगमध्ये खूप डिफरन्स आहे. आपले आधीचे जनरेशन्स जे सांगतात त्याच्यामध्ये थोडा डिफरन्स आहे. आय एम नॉट डिनाईंग देम, पण आपल्याला न्यू पॅरेंटिंग प्लस दोन्ही मिक्स करून पुढे जायचं असेल टू टीच आवर चिल्ड्रन की आपली संस्कृती काय आहे, आपले संस्कार काय आहेत. जसं GSC मी जॉईन केलं तसं मला खूप त्याचे बेनिफिट झाले. फर्स्ट थिंग, मी पूर्ण ब्लँक होते. माझा स्वतःवर कॉन्फिडन्स नव्हता. मला क्वेश्चन यायचे, डाऊट यायचे. मी गुड मदर बनेल का, माझ्या स्केड्यूलमधून बेबीला टाइम देता येईल का, माझ्याकडे मी तेवढी कॅपेबल आहे का की माझ्याकडून मी माझ्या बेबीला संस्कार देऊ शकेल. असे खूप सारे क्वेश्चन्स होते. बट GSC मुळे ते सगळं पॉसिबल झालं. डे बाय डे ऍक्टिव्हिटीज होत्या. कधी पॉसिबल होत्या, कधी नव्हत्या, बट इट्स ओके. विथ टाइम मी त्या मॅनेज केल्या. 9 मंथ नंतर थोडं डिलेव्हरीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आले. बट या पॉझिटिव्हिटीमुळे त्या मी ओव्हरकम केल्या. आय वॉज टू कॉन्फिडेंट की माझं बेबी 10 days ICU मध्ये होतं बिकॉज ऑफ मिकोनियम ॲस्पिरेशन. बट राधा एवढी गुणी बाळ आहे. मी जेव्हा अफर्मेशन्स लिहायचे तेव्हा तेव्हा मी फक्त मोजके अफर्मेशन्सच लिहायचे आणि मी जसं इमॅजिन केला तसाच माझं बेबी आहे. मला शब्दांमध्ये मांडता येत नाही तिचं किती कौतुक करू. सॉरी, डोळ्यामध्ये पाणी येतं, बट लिटरली तिने 10 days आमच्यापासून लांब होती. पण ती तिथे सगळ्या नर्स स्टाफ सोबत तिने हँडल केलं स्वतःला आणि खूप पॉझिटिव्ह फीडबॅक सोबत ती रिकवर झाली आणि घरी आली तेव्हा आतापर्यंत तिला आता काही हेल्थ इश्यू नाही आहेत. ती स्वतः फिजिकली खूप फास्ट रिकवर होते. वॅक्सिन्स दिल्यानंतर जे पेन असतं, मिरॅकल आहे हे. मॉर्निंगला 10 o'clockला वॅक्सिन दिल्यानंतर इव्हनिंगला 6 o'clockला ती दोन्ही पाय व्यवस्थित हलवते. म्हणजे तिचं वा. रिकव्हरी पेन अडॅप्ट करायची, एक्सेप्ट करायची एवढी ती फिजिकली आणि इमोशनली स्ट्रॉंग आहे. सो इट्स नॉट ओनली GSC बट भारतरत्न चॅलेंज मी पुढे कंटिन्यू केलं. मला फर्स्ट डे पासूनच जॉईन करायचं होतं, बट बेबीच्या कंडिशनमुळे मी 2nd मंथमध्ये जॉईन केला. आणि मी आता ज्या ग्रुपवरती ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या मी ऍक्टिव्हिटीज फॉलो करते. कधी इट्स नॉट, हा थोडं हार्ड आहे कमिटमेंट, सेम डेला होणं कधी होतं कधी नाही होत, बट मेक शुअर करते की डेली बेसिसवरती त्या ऍक्टिव्हिटीज होतात. कारण ते बेबीला एवढं एंगेज ठेवतं. माझं बेबी फर्स्ट मंथला फक्त थोडासा स्लीप पॅटर्न तो चेंज असतो, इट्स माइलस्टोन. सो अकॉर्डिंग टू त्यानुसार थोडासा तिने स्लीप पॅटर्नला एक्सेप्ट करताना थोडासा त्रास झाला तिला, मला सुद्धा. बट आज काय एज आहे तिचं? 2nd मंथ पासून नाईटला जे काही मला सरांनी ग्रुप्समध्ये इन्फॉर्मेशन येते, तुम्ही नाईट पॅटर्न बनवा, बेड टाईम पॅटर्न बनवा. सो माझं बेबी डेली 9:30ला झोपतं, मॉर्निंगला 4:30ला उठतं आणि मी जेव्हा मध्ये तिला फीडला 3 वेळा उठवते तेव्हाच ती उठते. अजिबात रडत नाही. आणि मी खूप ग्रेटफुल आहे सर. कारण नाईटला तिने त्रास नाही, डे मध्ये मी तिला फुल माझं 100% देते. सो ग्रेट. इट्स मला काही ऑल प्रश्न पॉसिबल. विचारायचे आहेत. सो पहिला प्रश्न की आज काय एज काय आहे तिचं? आज 3 monthsची आहे राधा. 3 मंथ्स आहे. सो डिड यू फाइंडिंग एनी जे काही एफर्ट्स घेतले 6व्या महिन्यापासून डिलिव्हरीपर्यंत, त्याचे काय रिझल्ट्स तुम्हाला त्या वेगळेपण बाळामध्ये काय जाणवतंय? ग्रास्पिंग कपॅसिटी वाईज, तिच्या फोकस वाईज, तिच्या अटेन्शन वाईज, तिचं कामनेस, सपोर्टिव्हनेस, या सगळ्यांमध्ये कितपत तुम्हाला फरक पडलेला जाणवतो? फर्स्ट थिंग, ती खूप सपोर्टिव्ह आहे, कोऑपरेटिव्ह आहे. इवन अडल्ट बेबी सुद्धा थोडासा हिचकिच करेल एखाद्या प्लेसला गेलो आपण, पण नाही, ती खूप सपोर्टिव्ह आहे. पासपोर्ट ऑफिसमध्ये मी एक्झाम्पल देते सर. मॉर्निंगला आम्ही 11 o'clockला गेलो, तिचा नंबर इव्हनिंग 4 or 5 o'clockला होता.
आय वॉज वेटिंग इन अ वेटिंग रूम. ती रडली सुद्धा नाही. जस्ट शी वॉज टेकिंग फीड. आणि मी तिथे जशी बसली होते तशी ती अवेक याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज करत ती थांबली होती. तर शी इज ग्रेट. सो सपोर्टिव्ह अँड कोऑपरेटिव्ह. सो आर यू हॅपी वॉट एव्हर यू इन्व्हेस्टेड, जे काही येस, तुम्ही येस. इन्व्हेस्टमेंट केली आज ही खरंच म्हणजे इज देअर एनी रिग्रेट की मी इकडे काही पैसे भरले, इकडे काही नॉट फीस ॲट ऑल, भरले? नॉट ॲट ऑल सर, नॉट ॲट ऑल. आय एम हॅपी टू टेल की हे मला 0% रिग्रेट नाहीये की मी हे का केलं. मी खूप हॅपी आहे हे जॉईन करून, बिकॉज मला वे मिळाला. सो मला मला बिईंग अ डॉक्टर, आज एवढे सगळे लोक तुम्हाला ऐकतायत बिकॉज यू नो की मी एक चळवळ म्हणून या प्रोसेसकडे पाहतोय आणि माझी खात्री आहे हा देश बदलणार आहे. जेव्हा आई बदलेल तेव्हा घराघरातलं बाळ बदललेलं असेल. सो डेफिनेटली मनी रिक्वायर्स खूप मोठी टीम, खूप मोठी सिस्टीम, सगळ्या गोष्टी इकडे आहेत आणि ज्या इंटेन्शन पर्पज आम्ही ज्या आईला सपोर्ट करतोय. सो विथ दॅट तुम्ही इथे उपस्थित सगळ्यांना काय सजेस्ट कराल की काय खरंच त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला हव्यात? मी सगळ्यांना सांगेल की हा तुमचा लाईफ टाईमचा परफेक्ट डिसिजन असेल. फ्युचरमध्ये सुद्धा तुम्ही काही रिग्रेट नाही करणार, कारण हा टाइम पुन्हा येत नाही. आणि प्लीज, तुम्हाला वे हवा असेल, तुम्हाला डेफिनेटली लाईफमध्ये गुरु हवा असेल, त्याशिवाय इवन मी डॉक्टर असेल, मला मेडिकल नॉलेज आहे, बट आय वॉज ब्लँक अबाउट माय दिस पॅरेंटिंग वे. सो बट हा वे मला GSC ने दिला. खूप सारे पॉइंट्स असतात, खूप सारे थिंग्स असतात, ते बिलकुल माहीत नसतात. आणि ते नॉलेज इज अ पॉवर. आणि तेच नॉलेज आपल्याला आपल्या बेबीजला द्यायचं आहे. सो फॉर नॉलेज अँड फॉर युअर बेबीज प्लीज जॉईन GSC. आणि मी माझा एक्सपिरियन्स सांगते, रिग्रेट बिलकुल नाही येणार आहे. येस, अमाऊंट आहे डेफिनेटली, आपण सगळीकडे खर्च करतो. पण हा खर्च खर्च म्हणणार नाही मी. ही इन्व्हेस्टमेंट आहे, डेफिनेटली ही इन्व्हेस्टमेंट आहे. थँक्यू, थँक्यू सो मच.